आवाज बढ़ाओ रे उसका। हेलो 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 मॉनिटर द्या मॉनिटर। हेलो 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 वाढ 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 हेलो सुंदर ते ध्यान उभे विटे वर कर कटावरी ठेवून या तुळसे हार भेळा काच बेदांगर आवडे निरंतर येते दान हरे घरा काचे बेदांगर आवडे निरंतर येते तळपती श्रवणी कंठी कुसुमने विराजित तुळसी हार घरा काचे बेदांगर आवडे निरंतर येते दुःख मने माझे हेची सर्व सुख सुख मने It is
सर्वेला जागा भेटली पाहिजे.
श्री हरिभक्त महाराज
राम महाराज सोन्नेवर, त्यांना साथ करते ईश्वर महाराज घोमटे सर. चुरा चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया, चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया. Oh
कर माखन खाया गौलन कानंद कुंवर कन्हैया काहे बराई दिखावत मोही जानत हूँ प्रभु बना तेरा सबई और बात सुन उखल सुगला बांध लिया तू अपना गोपाला काहे बराई दिखावत मोही जानत हूँ प्रभु बना तेरा सबई फेरत बन बन गौवा चरावत कहे तुकया बंधु लकड़ी ले ले हाथ काहे बराई दिखावत मोही जानत हूँ प्रभु पना तेरा सबई पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमुक्ती भोल पावनी आद्यत जन्मी देवाची शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मध धावया सुबटा मस्तक हे पायावरिया वारकरी संताच्या विठ्ठल चुरा कर माखन खाया गौलन कानंद कुंवर कन्हैया काहे बराई दिखावत मोही जानत हो प्रभु बना तेरा सबई आजच्या नामसंकीर्तन रूपी सेवेसाठी जो अभंग जोडला आहे वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाच्या इमातीचे कळस देवमान्य संत जगमान्य संत संतमान्य संत जगद्गुरु तुकोबाराय देवकर यांचे धाकटे बंधू कान्होबाराय देवकर यांचा हिंदी भाषेत काल्याच्या प्रकरणातला असा अभंग आहे. त्या काल्याच्या प्रकरणातील लीला कान्होबाराय मागच्या पूर्वजन्मीचं चरित्र देवाच्या समोर सादर करत आहे. भक्ती शास्त्राच्या काही अवस्था आहे, पूर्वराग, मिलनराग आणि विरहराग. हे विरहरागातून जे संभाषण आहे ते या अभंगातून कान्होबाराय भगवंताच्या पुढे प्रकट करत आहेत. आजच्या कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला कोणत्या निमित्तानं आली आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. सालाबाप्रमाणे आपले 36वे वर्ष आनंदानं पार पडत आहे. पुराण प्रवक्ते हरिभक्तीपरायण संतोष महाराज पवार यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण भागवत कथा ऐकली आणि त्याच्या सांगते प्रित्यर्थ वारकरी संप्रदायानं जी घालून दिलेली परंपरा आहे, सप्ताह 1 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो का अधिक मासाचा महिन्याचा, त्या कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनानं काल्याच्या महाप्रसादानं होत असते. त्या निमित्ताने ही सेवा माझ्या वाट्याला आली आहे. आणि या कीर्तनाचं एक गमक आहे. कीर्तनकार किती हुशार आहे, किती प्रकांड पंडित आहे, किती अभ्यासू आहे, त्यांच्याजवळ कोणत्या कोणत्या भाषा येतात हे सगळं बाजूला ठेवा. तुमचं काही सांगू नका, काय सांगा ते भगवंतानं जे चरित्र केलं त्याचा उच्चार या कीर्तन चरित्र देवोचारावे देवे चरित्र ते उच्चारावे जे देवे गोकुळी केले ते. हस्तिनापुरातलं करू नये, मथुरेतलं करू नये, द्वारकेतलं का करू नये, पण गोकुळातलं का करावं? संत महात्मे त्याचं कारण सांगतात. गोकुळातलं जे चरित्र आहे, भगवंत, भक्ती आणि भक्त या त्रयीची मर्यादा ज्या ठिकाणी ओलांडल्या गेली नाही, खऱ्या अर्थानं ते चरित्र सिद्धीत गेलं म्हणून त्या चरित्राचं वर्णन करा. आता भगवंताचं चरित्र अलौकिक आहे, भव्य आहे, दिव्य आहे आणि न संपणार आहे. 36 वर्षातले 36वं काल्याचं कीर्तन आहे.
तिकडे बी सप्ते झाले, त्याच्यात बी काल्याचे कीर्तन होतात. इतके काल्याचे कीर्तन आपण ऐकले, ते काल्याचं कीर्तन करणारी संपले, ऐकणारी संपले, पण चरित्र संपलं काय? चरित्र आगाध आहे, किती सांगा ते संपत नाही, त्याला चरित्र असं म्हणतात. चालणारे संपले का रस्ते संपले? चालणार. तंबाखू संपली का खाणारे संपले? तसं ती परंपरा आहे, तसं ही परंपरा आहे. किती बी चरित्र सांगा ते संपतच नाही. असं अलौकिक भव्य दिव्य असं भगवंताचं चरित्र आहे. आणि या चरित्र ऐकण्याचा आनंद सगळ्यांनाच आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक देशात 3 प्रकारचे लोक आहेत. जगद्गुरु तुकोबराय प्रकाराते तीन तुका म्हणे केले जग, तुका म्हणे केले जग, प्रकाराते तीन तुका म्हणे केले जग. प्रकाराते तीन तुका म्हणे केले जग, तुका म्हणे केले जग, तुका म्हणे केले प्रकाराचे 3 तुका म्हणे केले. त्याच्यात काही सात्विक लोक आहेत, सात्विक वृत्तीचे, काही राजस वृत्तीचे, काही तामस वृत्तीचे. या 3 प्रकारातल्या लोकांना भगवंताचं चरित्र, काल्याचं कीर्तन आवडतं. सात्विक लोकांचा आनंद आज वेगळाच आहे. म्हणजे सप्ताहभर तो होता की भागवतामध्ये भगवंताचं सात्विक चरित्र ऐकायला भेटलं. आज काल्याचं कीर्तन आहे, त्याच्यात सात्विक चरित्र ऐकायला भेटतील, वारकरी चाली ऐकायला भेटतील, रागदारी ऐकायला भेटतील. काल्याचं कीर्तन झालं की महाप्रसाद. असा आनंद सात्विक लोकांना आहे. काही काही ठिकाणी राजस लोकांना वेगळा आनंद असतो. आज काल्याचं कीर्तन होईल, महाप्रसाद भेटेल, संध्याकाळी दिंडी निघेल, त्याच्यामध्ये समय, नाळ, डीजे लावून, सिनेमाच्या चाली बोलून नाचू कुदू आनंद. हा राजस लोकांचा आनंद. सगळ्यात जास्त तामस लोकांचा आनंद. आता हे कीर्तन ऐकायला भेटेल, कीर्तन झालं की महाप्रसाद भेटेल, आणि सगळ्यात यायचा आनंद की 8 दिवस झाले गावात ही कटकट सुरे ही आज पण होईल. असा त्यांचा आनंद. काला म्हणजे प्रात्यक्षिक आपल्या गावाचं उदाहरण. या कार्यक्रमाकरता आपलं गाव आणि परिसरातील तालुके, प्रत्येक तालुक्यातल्या व्यक्तींनी आपल्या स्वतःला हाजरी लावली. तन मन धनानं सगळ्यांनी सहकार्य केलंय. प्रत्येकाचे आभार मानावे तेवढे थोडंच आहे. त्याला म्हणतात काल. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोडी आनंद. सानप महाराजांनी सांगितलं की गाव लहानसं आहे, पण लहानशा गावामध्ये ऐकण्याकरता बाहेरगावची गर्दी जास्त होती. याला म्हणतात काला. जीवाशिवाचं ऐक्य त्याला म्हणतात काला. तुमच्या आपल्यातला भेद नाहीसा होणं याला म्हणतात काला. काश्मीर टू कन्याकुमारी इंडिया इज अ वन हे म्हणण्याचे आपण अधिकारी झालो की समजून चाला काला झाला. काही लोक नुसते भाजीची चव पाहणारे असतात. हो काय भाजी केली, ढोरासारखी वर्गणी घेतली, ढोरासारखं पाणी टाकलं, असे बनबन करणारे असतील. त्यांनी बी यावं, जेवण करून जावं. त्याचं नाव काला. ऐक्य देवाण घेवाण त्याचं नाव काला. विजातीय वस्तूचा काला ताबडतोब होतो, सजातीयला होत नाही. लाह्या अनेक दही एक याचं ऐक्य, तसं जीव अनेक ब्रह्म एक याचं ऐक्य त्याचं नाव काला. सजातीय काला होऊ शकत नाही. भाजी पातळ आहे, पोळी घट्ट आहे, याचा काला होऊ शकतो, पण सजातीय काला होऊ शकत नाही. तुम्ही पाण्यात तेल टाकून पहा, काला होईल काय? पाण्यात बी थोडी बी तेल टाका, काला होणारच नाही. विठ्ठल विठ्ठल. काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. काही अपरिहार्य कारणास्तव महाराज येऊ शकले नाही. या मंडळीला म्हटलं कोणाचं बी काल्याचं कीर्तन ठेवा. भरपूर महाराज आहे आपल्या कार्यक्रमाला भेट देण्याकरता. आत्माराम आहे, उमेश महाराज आले जळगावून. कोणाचं बी काल्याचं कीर्तन ठेवा. ती सगळी मंडळी आमचा विनोद पाटील बेलचक्करचा म्हणे महाराज काल्याच्या कीर्तनाला मॅचिंग महाराज पाहिजे. त्या निमित्ताने ही सेवा माझ्या वाट्याला आली. विठ्ठल विठ्ठल. भगवंताच्या
अवताराचे प्रयोजन आहेत तीन. मुख्य प्रयोजन, अपेक्षित प्रयोजन आणि गौण प्रयोजन. मुख्य प्रयोजन म्हणजे सर्व ज्याच्याकरता आहेत पण जे सर्वांकरता नाही त्याला म्हणतात मुख्य प्रयोजन. देवाच्या प्राप्तीकरता सगळ्यांचेच प्रयत्न सुरू आहे पण सगळ्यांना प्राप्त आहे का, याला म्हणतात मुख्य प्रयोजन. अपेक्षित प्रयोजन संतांचं आलो याची कारण आमाका संसारा येणे, हरी भक्ती नामस्मरणे, जड जीव धरणे सायास करुणी, या परी उदार कीर्ती, थोर केली अवतार ख्याती, श्रवणे त्रिजगती पावन भावयाम, ऐशिया भक्ताचे दर्शन, झाल्या धरती नवलकोन, दयाचे लागता चरण रेण, पशु पाशान उद्धरती, दर्शने स्पर्शने वचने, एकतारिली हरी कीर्तने, या परी जग उद्धरणे उद्धवा. अवतार कार्य अपेक्षा धरून आलेले आणि आपल्याला यावंच लागतं. देवाचं येण्याचं कारण, संतांचं येण्याचं कारण आणि तुमचं आपलं येण्याचं सगळ्यात मोठं कारण, तीन कारण आहे. दैत्याचा संहार करणे, धर्माचं रक्षण करणे, या कारणे घेणे विष्णू जन्म. धर्म रक्षावया अवतार घे, धर्म रक्षावया अवतार घे, धर्म रक्षावया अवतार घे, धर्म रक्षावया अवतार घे. हे आपल्या पाळीते भक्तजन, आपल्या पाळीते भक्तजन, अंबर तुझाचे धर्म जोडे, दुसरे निर्दय केले आपल्या पाळीची भक्तजन, आपल्या पाळीची भक्तजन, अंबर तुझाचे धर्म जोडे, दुसरे धर्माचं रक्षण करणे, दैत्याचा संहार करणे, या कारणे घेणे विष्णूस जन्म. हे भगवंताचं अवताराला येण्याचं काय आहे, कारण आहे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जळ जीवा. हे संताचं कारण आहे, म्हणजे देवाच्या येण्याचंही कारण आहे, संताच्या येण्याचंही कारण आहे, तुमचं आपलं येण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे विनाकारण. ज्या कामाकरता येतो ते करत नाही, मग आता विनाकारण येतं काय. असे तीन प्रकारचे प्रयोजन आपल्या पृथ्वी तलावर होत असतात. धर्माला ग्लानी आली, धर्माचा लोप होतो, धर्माचा ऱ्हास होतो, नाश होत नाही. आणि त्या धर्माला उजाळा देण्याकरता भगवंताचा अवतार आहे. कशा करता अवतार घेता देव, अराजकता मागली, अधर्म वाढला, धर्माचं लक्ष लोक करत नाही, जे करतात त्यांना करू देत नाही. एक अभंग आहे कानोबारायाचा, पाहो गलीचे महिमान, असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळण संतांचे, थोर युगाचे आश्चर्य, ब्रह्मकर्म उत्तम सार, सांडोनिया दावल पीर स्मरताती. आपली देवता सोडून इतर देवताचे लोक पूजन करतात, आपल्या उपदेशाला आपले लोक भीक घालत नाही. एकादशी खाती अन्न किंवा मद्यपानाची शिराणी, नवनीतान पुसे कोणी, गीता लोपली गायत्री, भरले चमत्कार मंत्री. म्हणजे लोक असे विरोधानं वागतायत. आपल्या धर्माचं रक्षण आपण नाही करणार, तू कोण करेन. हे 700 वर्षापूर्वी संतांनी जे सांगितलं होतं ते तुकोबारे म्हणतात आज अनुभवाला यायला लागलं. मागे होती संती जे जे सांगितलं, मागे होते संती जे जे सांगितलं, मागे होती संती जे जे सांगितलं, मागे होती संती जे जे सांगितलं, अनुभवा
सुख होती कली पुण्य शिन बळी वाढे पाप. समाजानं थोडस सावधान होण्याची गरज आहे. संतांना त्रिकाल ज्ञानी म्हणतात ते विनाकारण म्हणत नाही. त्यांना भविष्य काळातलं ज्ञान आहे, वर्तमान काळातलं ज्ञान आहे, भूतकाळातलं ज्ञान आहे. मागे बहुधा जन्मी याची करीत आलो आम्ही भूतकाळ. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. वर्तमान काळ घेईन मी जन्म त्याला भविष्य काळ असं म्हणतात. तुकोबाऱ्यांना सगळं ज्ञान होतं. ते म्हणतात 700 वर्षापूर्वी संतांनी जे सांगितलं ते आज अनुभवायला यायला लागलं. कलियुगाची ऐका दादा थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. प्रकार सोडोनी नारी घरोघरी फिरतील. आलंच की तिथं आता आले लोक तसे उडाले. आचरणाची परिसीमा लोकांनी ओलांडली. चल विठ्ठल धर्माचं रक्षणाची जबाबदारी आपल्यावर सुद्धा आहे, संतांवर सुद्धा आहे आणि देवावर सुद्धा आहे. आपण जर ऐकत नसलो तर संत महात्मे समजवण्याचा प्रयत्न करतात आणि नाही ऐकलं तर मग देवाला पाचारण करावं लागतं. आता आपली मंडळी बरीच ऐकत नाही. वेदानं काय केलं, वर्ण संकर होऊ नये. आपली संस्कृती, आपला धर्म, आपले संस्कार टिकले पाहिजे, परंपरा टिकल्या पाहिजे. वेदेन करती प्रेरणा विषयावरी सहज वासना स्वभावे जाण सकळ जना सदा जाण सर्वासी. वर्ण संकर होईल म्हणून विवाह पद्धतीची योजना वेदाने केली. भलती स्त्री भलता नर मैथुनी होय वर्ण संकर, तो चुकवावा या प्रकार वेदे निर्धार तो केला. ऐकता का आपण? समाजात मुलं कमी आहे काय? समाजात मुली कमी आहे काय? पण समाजात मुली देत नाही. एका मुलीने व्हिडिओ व्हायरल केला, मुंबई पुण्याच्या भिकाऱ्याशी लग्न करीन पण शेतकऱ्याच्या मुलाशी करणार नाही. हे बोलणं चुकीचं आहे. शेतकरी लाखाचा पोशिंदा आहे, त्याचे मुलं संस्कारित नाही काय, उत्पन्न काढत नाही काय, पण आपलेच लोक असं करत आहेत. हॉलंडच्या आणि थायलंडच्या पोऱ्याशी बी लग्न केलं तर खाणं पडीन याच्या शेतातलं. लाखाचा पोशिंदा शेतकरी हे असं चालणार नाही. याच्याकरता याच्यावर कुठे आळा बसला पाहिजे आणि आपले लोक ऐकत नाही. विचित्रपणा वाढला म्हणून बोलतो नाही. आपण नाही बोलणार तर कोण बोलेल? हे समाज माध्यम प्रचाराचं साधन आहे ना आपलं. समाज जागृती व्हायला पाहिजे. एखादी मुलगी अज्ञानपणामुळे दुसऱ्या समयाच्या मुलासोबत पडून गेली, उदाहरणार्थ क्षमा मागून बोलतो, एखादी मुलगी दुसऱ्या समाजासोबत मुलासोबत पडून गेली तर शहाणे माणसं म्हणतील जाऊ द्या बा, ते पोरगी आळा नाही, तिले कळलं नाही. मग तिले कळलं नाही हे ठीक आहे, पण 2-2 लेकराच्या माया कोणाकोणावर ध्यान ठेव. या अति म्हणून आली मग आता एक संस्कृती कोण सांभाळीन आपली. मग आपण नाही बोलणार तर कोण बोलीन? आणि एकानं भाषा आणला शिकवायला आयडिया तू मागीले घेऊन चालला गेला काय उपाय आल्या काय समजाने मारते नाही. कसं काय धर्माचं रक्षण होईल? मी आपण नाही करणार तर का पाकिस्तान करीन? समाजानं सावध व्हायला पाहिजे. आज कोणाची मुलगी गेली तर आपण हसू, पण उद्या आपल्या घरापर्यंत ती पाडी येणार आहे. याच्याकरता आपण वळणावर बँक कुणीकडे वळण घ्यायचं ज्याचं त्यानं ठरवा. ही संतांनी जागृती 700 वर्षापूर्वी केली. पूर्वी भविष्य होते केले, संती ते यथार्थ झाले, ऐकत होतो ते देखील प्रत्यक्ष लोचिन. असा अनुभव तुकोबाऱ्यांना आला की आपले लोक आपल्या उपदेशाला भीक घालत नाही, मग भगवंताला साकडं घालतात. त्याच्या अवतार कार्याची जाणीव त्या देवाला करून देतात. धर्म रक्षावया स्वेच्छा प्रारब्ध संतांचं, अनिच्छा प्रारब्ध आपलं. आपल्याला यावंच लागतं. संत आपण पण देवाला आणावं. अशी आराधना संतांनी भगवंताकडे केली. आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानसी करू नका.
देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्त अशी आकाशवाणी झाली आणि भगवंताचा अवतार गोकुळामध्ये झाला. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर एक धावे की पुढे एक वाटी सुंठ वडे असा आनंद तुतारे भोवारे नगारे वाजती अप्सरा नाचती थैया थैया असो भगवंता गुढिया तोरणे कोण कोण आनंद घेत आहे? गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे गुडिया तोरणे जाऊ दे आपली दोन्ही मृदंग आज आनंद घेत आहे त्या जन्माचा. अरे भोवारे नगारे वाजती अप्सरा नाचती थैया थैया असा आनंद गोकुळात निर्माण झाला. चला चला म्हणती लोक पाहू नंदाचे बालक. जन्मापासून 16 संस्कार जे केले जातात ते सगळे संस्कार देवाचे झाले. आता ते आपले व्यवहारिक दृष्टिकोनातून सगळे संस्कार बंद पडले. फक्त एकच संस्कार सोहळा आहे प्रेत यात्रेचा, कारण घरात ठेवता येत नाही म्हणून. नाही तर लोकांनी बंद केला चालू केलं. असे संस्कार सोहळे गोकुळामध्ये आनंदी आनंद. पण चांगल्या गोष्टीचा आनंद सगळ्याला होतो का? श्रीकृष्ण जन्मला वार्ता ही ऐकूनी चिंता कंसामनी प्रसवली. मथुरेमध्ये चिंता उभी राहिली आणि गोकुळातली चिंता नाहीशी झाली. कारण काय? जिकडे देव आहे तिकडे चिंता नाही, जिकडे चिंता आहे तिकडे देव नाही. गोकुळातली चिंता सगळी भगवंतानं सांभाळली. तुझं लागली सकळ चिंता तुझी आमचा माता पिता बहीण बंधू आणि चुलता आणि गोता सकळही म्हणून नाही काही चिंता. आणि भगवंत म्हणता येईल तरी माझ्या भक्ता काय संसाराची चिंता समर्थाची कांता बोलांना मागे. भगवंत म्हणता माझ्या भक्ताला चिंता नाही मग मी काय कामाचा? हरिमुखे गाता पाहून घेते काय मला कोण काम करा कारण आम्हाला त्यातलं ज्ञान नाही. स्वरात आहे की नाही हे बी कळत नाही, स्वरातून गेलं हे बी कळत नाही, कळत नाही हे बी कळत नाही. चिंता ते पडाली गोकुळा. कारण काय? चिंता कमी व्हायचं मग गोकुळात चिंतन चालू होतं म्हणून चिंता राहत करती नामाचे चिंतन. चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. जिकडे चिंतन आहे तिकडे चिंता नाही, जिकडे चिंता आहे तिकडे चिंतन.
अशी अवस्था झाली, काय करावं कंसाला कळत नव्हतं. पूर्वीच्या काळची एक पद्धत होती, आपल्या घरात काही आनंद झाला तर राज्याच्या तिजोरीमध्ये भर पडली पाहिजे म्हणून काहीतरी सप्रेम भेट द्यायची. मग हा जो आनंद झाला पुत्ररत्नाचा, म्हणून द्रव्य द्यावं यासी नंद गेला मथुरेशी, तेथे भेटे वासुदेव सांगितले गुह्य सर्व. तिथं वासुदेव महाराज भेटले नंदराजांना. म्हणजे जरी तुम्ही आनंदानं सप्रेम भेट देण्याकरता आले, पण राजाच्या मनात हा आनंद नाही. कंसाचे मानसी घात इच्छी गोकुळाशी, जाई जाई रे त्वरित होती गोकुळी आघात. तुम्ही राजांना भेटा, लवकर निघून जा, नाही तर गोकुळामध्ये घातपात होण्याची शक्यता आहे. नंद राजांनी द्रव्य दिलं. राजानं उष्ण अवसान आणलं. बाळाची तब्येत कशी आहे, आईची तब्येत कशी आहे, काही गरज आहे का, असं उष्ण अवसान आणलं. आणि नंद राजा त्यावेळेचा पायी पायी प्रवास निघून यावं लागलं, तर परत यायला लागले. इकडे कंसानं मिटिंग घेतली. कंसा हाती विडा पाहे चहुकळा, हातात विळा उचलला. माझा वैरी जन्माला आलाय, त्याला कोण मारणार. बलाढ्य राक्षस हाताखाली होते. त्याच्यातला चानूर नावाचा हुशार होता प्रधान. तो म्हणे, राजा आम्ही याच्याकरता तुझ्या हाताखाली, अरे युद्ध करायचं सांग, आव्हान देत आहे चांगल्या कामाचं. लेकरं मारायला लावतो का, लहान लहान लेकरले मारतो, आम्हाला हे काम सांगू नको. मग त्या काळात राखी शीट पुतना मावशी उभी राहिली. कंसा हाती विडा पाहे चहुकळा, पुतना त्या मुढा काय बोले, जाई न गोकुळा वधीन त्या बाळा, ऐशी त्या चांडाळा बोलत असे. नामा म्हणे आली नंदाच्या अंगना, स्वरूप देवांगना सुंदरी ती. सुंदर स्त्रीचं रूप घेतलं, गोकुळात आली. दीन दुबळ्याची मारित बालके, करीत आती शोक माय बाप. असं करत करत नंदाच्या घरी आली. म्हणे यशोदे, बाळ झालं मला सांगितलं सुद्धा नाही, कुठं आहे तुझं बाळ. म्हणे मी तुम्हाला काही ओळखलं नाही. आता हे नाटक करणारे लोक असं हुबेहूब पटवता माणसाला पटून जातो. हिनं सांगलं की मी तुझी मावस बहीण आहे, माझं लग्न झालं तेव्हा तुझा जन्म बी झाला नसता. असे मग जुन्या काळामध्ये होत अशी परंपरा. पुढे आहे बाळ. म्हणजे तो नेटकाच झोपला. म्हणजे त्याला पाहण्याकरता आली. देवाने विचार केला, मी कधी झोपलो तर या ठिकाणावर राहते. देवान रडायला सुरुवात केली, पाहती लिहिला. हे म्हणे तू जागी आहे, म्हणे घे. मग मांडीवर घेतला आणि भगवंताकडे एकटक पाहायला लागला. माझे एकलानीचे निखागे मजयो भलतीनी मार्गे, भक्तिका विषय विरागे अथवा वैरे. तुम्ही कोणत्याही भावानं भक्ती करा, ती फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही. ही जरी वैर भावानं मारण्याकरता आली बीज भरून, पण भगवंताची नजर झाली. भगवंत विचार करतात, मारण्याकरता आली पण आई होऊन आली. मारावं का न मारावं. मारायाशी आले, मारायाशी आले, मारायाशी आले, मारायाशी आले, मारायाशी आले, मारायाशी आले, आले मारायाशी आले, त्याची स्वराची मिळाली रे. मारायाशी, 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 हा 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 हा. मारायाशी आले, मारायाशी आले, आले आले आले, आले आले आले. वा वा वा. प्रमाणाच्या बाबतीत आत्मारामाचं पाठ आहे. जुन्या काळापासून भागवताच्या वया पाठ आहे. कोणता बी आपण घ्या त्याच्यावर प्रमाण सुद्धा पाठ आहे. साधं भोळं व्यक्तिमत्व आहे. तुमच्यासारख्या चाली म्हणता येत नसेल, पण त्याच्यासारखं पाठांतर तुमचं नाही. ते मारण्याकरता आले, त्यांना चांगलीच गती प्राप्त करून परंपरा आपली बी लाईन गेल्याशिवाय आपल्या परिसरात सगळ्यांनीच माहिती की रातच्या कीर्तन लाईन जाते, दिवसा घेऊन पाहिलं तर हेच भोवाडे काय
महाराज असे आले, त्यांना चांगली गती प्राप्त करून दिली. भगवंत स्तनपान करायला लागले, तिचे पंचप्राण फिरले, तिचं मूर्त पडलं मरून. आणि तेवढ्यात नंदराजा आले. वासुदेवे सांगितले, नंद म्हणे तैसे झाले, कुराडी आणती समस्त तोडीती, नामा म्हणे तिला अगदी वासन समाये गगनी. भगवंताचा स्पर्श झाल्यावर तिचा कापडासारखा वास सुटला, तिला गती प्राप्त करून दिली. पण ती मारण्याकरता गेली, ती परत सांगायला आली नाही. इकडे चिंता पुन्हा उभी राहिली. इकडे यशोदा माता म्हणते, मांडीवर घेत यशोदा सुंदरी, गातीच्या सुंदरी नाना दिला. एवढ्या कमी वयात आपल्या बाळाचा दोष काय? एवढ्या कमी वयात एवढी वैरी कसे काय निर्माण झाली? कारण त्याच्या अगोदर भरपूर गेले, काग वगैरे इठा मारले, बाळपणी अवघी दैत्य कानी. मग याचं भविष्य पाहलं. मग भविष्य पाहलं, गर्गाचार्यांना बोलवलं. गर्गाचार्यांनी चांगलं सांगितलं, समुद्र नगरी रचिल त्वरित, चरित्र अद्भुत करील हा, कोणालाच कळू देऊ नका, गायी ब्राह्मण धर्म यांचं रक्षण करीन, सर्वांना सुख देईन, असं भविष्य सांगून गर्गाचार्य निघून गेले. इकडे कंसाली चिंता उभी राहिली. कंस तो मानसी उद्विग्न बैसला, सन्मुख देखिला महाबळ, गौरवनी त्याची सांगे वर्तमान, शत्रुशी जाऊ नको न मारी. माझ्या राज्यात एवढे बलाढ्य सेवक एवढ्या लेकराला मारू शकत नाही, मग तुम्ही काय कामाचे? महाबळ दैत्य प्रतिज्ञा बोलत, शत्रुशी त्वरित मारीन मी. विप्रवेश घेऊन तेव्हा तो निघाला, गोकुळाशी आला लागे वेगे, पुत्र चौकोठे लोकाशी पुसत, भाविक सांगत नंदा घरी. लोकांना विचारायचा, पुत्राची उत्सव कुठे चालू आहे? भाविकांनी सांगलं, पण नंदाच्या घरी बाळ झालं, चांगला उत्सव सुरू आहे. हा रस्त्यानं ओरडत चालला, भविष्य पाहून घ्या, हात पाहून घ्या, भविष्य पाहून घ्या, हात पाहून घ्या. आता आपण सगळे घोडे वाबडे, आपलं वातावरण, आपला चेहरा पाहून ते बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पटवून देतात, पण लोक भावनेच्या आधी जातात. जसा गेला, आता गर्गाचार्यांनी चांगले गुण सांगले होते की देवाचे, तरी बी देवाची माय त्या भविष्य पाहण्याकरता त्याच्याकडे गेली. जी जगाच्या बापाची माय ती भविष्य पाहते, तर आपली माय आहे घरी. म्हणून आमचं श्रद्धा वाढते. लोकांना या गोष्टी पटत नाही. चांगलं श्रीकृष्णाशी तेव्हा ओसंगी घेतले, दंडवत केले ब्राह्मणाशी, सन्मुख बैसुनी वर्तमान पुसे, आणि बाळाची या सांगा चिन्ह कैसे. गर्गाचार्यांनी सांगितल्यानंतर पुन्हा भविष्य पाहण्याची गरज होती काय? पण ही प्रथा पूर्वीपासूनच चालू आहे की पुढच्या बायांना असं केलं पाहिजे, म्हणून यशोदा मातेने ती परंपरा घालून दिली. आमच्या भागात एका आजीबाईचा नातू आजारी पडला. भरपूर दवाखाने गेले, पण त्याने गुण येत नव्हता. पूर्वीच्या काळी एक सगुन पायाची पद्धत होती. बाकीच्या बायानं सल्ला दिला की काय डॉक्टर करत बसती, सगुन पाय बरा होऊन जाईल. मग ती बाई सगुन पाहणाऱ्या बाईकडे नाताला घेऊन गेली. त्या बाईने दिवा लावला, असा असा करत जाय, नाताकडे पाहत जाय, आजीकडे पाहत जाय, दिव्याकडे पाहत जाय. मग आजीने शंका काढली, भविष्य माझं पाहती का माझ्या नाताचं पाहते? म्हणे नाताचं. म्हणजे माझ्याकडे पाहायचा काय संबंध? म्हणे तुझा मालक मारायला किती वर्ष झाली? म्हणे 2 वर्ष झाली. म्हणे त्यानं त्याने पकडलं म्हणे, याचा नवस घाल, रख्याला हा बरा होऊन जाईल, आणि तो तुझा मालक, तोच तुझा नातू होऊन जन्माला. असं सांगितल्यावर भरोसा बशीम केली. मग तो पित्तर घातला, रक्षा लावली, तो नातू बरा होऊन गेला. पण आपला मालक आहे, मालकासारखा नातू दिसतो का? मनाचे मांडे, मांडीवर नातू घेतला आणि एक सारखी टक लावून त्याच्याकडे पाहायला लागली. थोडासा मिळता जुळता चेहरा आजोबा सारखा होताना ठीक आहे. मग पुढची मांडे रचीची काही गरज होती काय? त्या नाताले पाहून म्हणते, आलेच पण तुम्ही? मला वाटेच तुम्ही असाल, नाहीच करमलं. आता एक मनाची मांडे अशी तर अंधश्रद्धा वाटते. मग असं बोलल्यामुळे ती लेकरू हसायला लागलं. पण ती म्हातारी म्हणते, आता काय हसता? जा हसायची तर हसली, काय तुमच्या हसाली ढंग आला. आणि खाली मुंडकं केलं, त्या नाताने एक ठेवून दिली कानपट्टी. मग म्हणते, आया तुमचा स्वभाव गेलाच नाही अजून विठल विठल. पंचांग त्यावेळी काढले कपटाने, मान चुकवणी पाहत असे. डेकोरेशन करता चष्मा लावला, चष्म्याच्या वरून पाहत जाय, खालून पाहत जाय, लेकराकडे पाहत जाय, आईकडे पाहत जाय. आणि महाराज काय भविष्य सांगा तर घरी. म्हणे हा मूळ नक्षत्रावर जन्माला आला, हा तुमच्या कुळाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही.
लोभ धरून या ठेवाल पुत्रासी ग्राशील सर्वाशी एकदाची. तुम्ही जर लोभ धरून ठेवला तर हा तुमच्या कुळाचा नाश केल्याशिवाय राहणार. तुम्ही ताबडतोब याने गर्दीत नेऊन टाका. आता यशोदा माता म्हणे गर्गांनी कथियले उत्तम गुण. गायवरुणी तेव्हा यशोदा बोले गर्गांनी कथियले उत्तम गुण. तो म्हणे गर्ग तो चुकला गणित असेल. देवाने विचार केला माझी निंदा केली मला मान्य आहे, पण माझ्या भक्ताची निंदा मी सहन करणार न. सावे दुःख भक्ताचे या देवा. त्याला सहन होत नाही. आई म्हणे महाराज तुमची दक्षिणा किती झाली मी आणून देते म्हणे. आई दक्षिणा आणण्याकरता घरात गेली. देवाने विचार केला भविष्य कोणाचं पाहिलं आपला. मग आई कशी काय दक्षिणा देईल. दक्षिणा आपणच देऊ. तारीख कोणी घेतली आपली. भगवंतानं पाठाला आज्ञा केली. विटंबीला भटन दिला पाठी वरी पाठ. पुढचा पाठ कपाळात बसला, मागचा पाठ पाठड्यात बसला. भावबंकी म्हणून सुपळे टोपले दुळल्या मस्तकी आदळती येऊनिया. घाबरे दुर्जन पडाया पाहत आळव्या ठाकत बाजा पडली. जाती संग माती खाणं पडते. बाजा आळव्या पडल्या त्या बाजीमध्ये गुंतून पडला. त्याची अवस्था काय झाली नामदेव महाराज बरोबर. धोटरे माराले ढुंगानाचे, धोटरे माराले ढुंगानाचे, धोटरे माराले ढुंगानाचे. दानवीची दुकाने पंचांग फाटले, दानवी दुकाने पंचांग फाटले, दानवी दुकाने पंचांग फाटले. जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले असा नागवा पडून गेला. का बरं सोडला. आयुष्याची काही बाकी उरली होती म्हणून श्रीपती सोडे त्या दे. आणि भक्ताचं रूप घेऊन आला होता म्हणून भगवंतानं सोडलं. तो जाता बरोबर कंसाच्या पाया पडला. म्हणे भाऊ डिपार्टमेंट एकदम वेगळं आहे म्हणून. इतका मार खाल्ला पण कोण मारलं ते काही कळलं. त्याच्या फेऱ्यात काही पडून फायदा. तिकडे शांतता इकडे शांतता. म्हणजे कंसाचे जे प्रधान मंडळ होतं अष्टप्रधान चांदूर वगैरे ते म्हणजे राजा जो तो आपल्या स्थानावर बळकट असतो त्याला स्थान भ्रष्ट कर. स्थान भ्रष्ट झाला की हिंमत कमी होते आणि किंमत बी कमी होते. आणि जोपर्यंत स्थानावर आहे जोवरी सत्ता तोवरी भक्ता. एकदम माझी होणं पडतं नाही तर भ्रष्ट होणं पडतं पदभ्रष्ट. पदभ्रष्ट झाला की माणसाची किंमत कमी होते. आंबा जवस पडित असे नेटे पाटे राखण बैसे फळ आल्या हाताशे राखण वायशे राहे ना. जोपर्यंत आंब्याला कैऱ्या 2 महिने राखण करता गेली. आंब्याच्या कैऱ्या काढल्या की कोणी फिरून पाहत. म्हणजे पदभ्रष्ट झालं की किंमत राहत कोणी असो. 100 यज्ञाचं पुण्य केलं आणि इंद्र झाला. कोटपर्यंत ते पुण्य आहे. मग पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची मोठी उतरे येऊ लागते माघारे मृत्यू लोका. तुका म्हणे जाती पुण्यक्षया पुण्य संपलं पुन्हा तेवढं पुण्य कमवान पुन्हा त्या पदावर जा. नाही तर माझी वाणी स्वर्गीचे अमृत प्राशन करती. स्वर्गीचे अमृत प्राशन करती. What is the Amruta?
वा. कोणाची बी अवस्था अशीच आहे, पदावून गेला की त्याला किंमत राहत कोणी बी असते. नवरदेवाच्या अंगाला हळद आहे, काय डिमांड आहे? एक जण छत्री पकडायले, एक जण रुमाल पकडायले, एक जण डब्बा पकडायले. आहेत फेटली म्हणता उठणं, डोळं सोडणं, शेण काढणं. पदव भ्रष्ट झाले की किंमत राहत नाही, कोणी बी असतो. आमचं का नाही, मुक्ताबाईच्या दिंडीत पायी गेलो, चिखलीला माझं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर इतके लोक पाया पडले, माझं मला नवल वाटते की काहून पाया पडले असतील, कारण घरात कोणी पाया पडत नाही, गावात कोणी पाया पडत नाही. नवल वाटलं साहजिकच आहे ना. सकाळी टँकर बाटली भरायला गेलो, रातच्याच पाया पडणार असा लुटून दिला की नंबर लागला. पद भ्रष्ट झालं की किंमत राहत नाही कोणी. आता सध्या लोक ते कुत्रं वागवता गाडी. एक मारुतीकार आमच्या गावात आली, काही काम असेल त्यानं गाडीमध्ये कुत्रा आणला. ग्रामपंचायतीच्या समोर गाडी उभी केली, तो काच उघडा करून दिला कुत्र्याचा, आणि त्या कुत्र्यानं बाहेर मुंडकं काढलं. पाहिलं ग्रामपंचायत बेटा बुद्रुक तालुका जामनेर, आणि अशी कडकन जांभुरी दिली ना, अर्धा अंग बाहेर काढलं. तर आमच्या गलीतलं कुत्रं असं रवसाळून गेलं, म्हणे इकडे भाऊचा एरिया आहे, मुंडकं मध्ये घे. त्याला वाटलं याचं गाव आहे, कशाला नादी लागा, त्यानं मुंडकं मध्ये घेतलं. पुन्हा असं मुंडकं काढून पाहिलं, गेला काय तो म्हणजे बा मी बसले, मुंडकं बाहेर काढायचं नाही. सत्ता आहे. गाडी परत फेकली, त्याचं काही काम झालं. गाडी स्टँडच्या पुढे गेली, जे आमच्या गावाचं कुत्रं भुकत भुकत गेलं तरी मागे. पण जसं स्टँड सोडलं तर आमच्या गावाचं कुत्रं जागेत बसून गेलं, आणि ती गाडी काही कामाकरता पुढे उभी राहिली. मग त्या गाडीतल्या कुत्र्यानं पुरं अंग बाहेर काढलं. हा म्हणतो का रे, तू सांगितलं ना मुंडकं मध्ये की भाऊचा एरिया आहे. हा म्हणतो ज्या अर्थी तिथून बोलतो ते याची पावर काहीतरी कमी, ज्या अर्थी पुढे येत नाही. त्या गाडीतल्या कुत्र्याने विचारलं, थोडसा पुढे येतो आता. कोण आहे रे तू, काय करतो रे तू? पण ते आमच्या गावातलं कुत्र म्हणे, काही नाही गाडी महाराजांनी कीर्तन करतो, जाऊ द्या म्हणे. झालं की किंमत राहत नाही. तसं राजा काहीतरी उत्सव करून त्याला आमंत्रण देन, पदभ्रष्ट कर. जाईन कोण? मग अक्रूराची निवड केली. तुला भगवंताला उत्सव पाहण्याकरता आणावं लागतं. अक्रूरानं रथ घेतला, गोकुळाच्या दिशेकडे निघाला. अक्रूर म्हणे माझी सरली धार, कंसाने उपकार केला मोठा. 14 जणी ज्याच्या पाया पडतात त्याची घेईन माती आपल्या शिरी. असं करता करता गोकुळाकडे रथ आला, आणि गोपाळांनी पाहिलं काहीतरी संकट आहे. पण हे गिऱ्हाईक वेगळंच होतं. जरी विरोधी पक्षाचं असलं तरी ते खाली उतरलं, देवाच्या पाया पडलं. गोपाळांनी विचारलं, पेंद्याची पुस्ती अवघे गडी तेव्हा, कोण रे हा बाबा आला येते, आपल्या कान्हाच्या पाया का पडतो, काय हा मागतो सांगा मग. पेंद्या, आतापर्यंत जेवढे आले तेवढे युद्ध करून गेले. एकच विरोधी पक्षाचं गिऱ्हाईक आहे की येतात पण आपल्या देवाच्या पाया पडलं, याच्या पायावर काही धोका आहे का, शंका गोपाळांना आली. पण माणसाची जात दुःख दाबून ठेवते, चर्चा करत नाही. पण महिला मंडळ काही आठवत. हा म्हणता गोकुळात वार्ता पसरली. प्रातकाळी मात झाली गोकुळात, जातो भगवंत मथुरेशी. सगळ्या गवळणी जमल्या, आणि यशोदा मातेला विचारताय, गवळण म्हणती यशोदेला. सांग काय प्रकार आहे. यशोदा मातेला वाईट वाटलं, हा भावी विरातला तरुण रस आहे. भगवंत अजून गेला नाही, जाणार आहे, भाषा भविष्य काळातली आहे. यशोदा माता म्हणते,
बोले नंदाची पटराणी सद्गदित होऊनी मथुरेशी चक्रपाणी जातो गे साजनी विवळ झाले मन हे वचन कोणी कानी या आनंदाच्या अंगणी मिळाल्या गौडनी आक्रोश घेण्याकरता आलाय आपला भगवंत आपल्याला सोडून मथुरेत जाणार आहे शिवीगाळ करतात अक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडीला कावध करू आला वदिसी सकळा अक्रूरा तुझे नाम तैसेची करणी या आनंदाच्या अंगणी मिळाल्या गौडनी अवस्था झाली भावी वीरातली अवस्था आहे भगवंत अजून गेला नाही जाणार आहे सगळ्या गोपिकांचं प्रेम गोपाळाचं प्रेम पाहिलं देवाला वाटलं पुढेही गोष्ट करणे आणि जावं लागेल धर्माच्या रक्षणाकरता काही गोष्टी त्यागाव्या लागतात म्हणून भगवंत म्हणता आव्हान त्यानं दिलं ना आपण आव्हान स्वीकारलं तरी जावं लागेल भविष्य काळातला विरह संपला आता वर्तमान काळातला विरह देवानं एकच पाय रथात टाकला आणि त्या गोपिकांची गोपाळाची अवस्था काय झाली रथी चढले बनमाळी आकांत गोकुळी भूमी पडल्यावर जपाडी कोणत्या सांभाळी रथी चढले बनमाळी आकांत गोकुळी भूमी पडल्यावर गोपिकांची अवस्था काय झाली एक त्या घालती शेतामध्ये माती जाऊन ओढती रथा पुढे आम्हा सोडून या तुझे कैसा जाती आम्ही बेडीची आम्हा बाई काय माती भरली रथाच्या पुढे आडव्या जाऊन पडल्या घोड्याचे लगाम पकडले रथाचे लगाम पकडले एवढ्या रडल्या नयनीच्या मुदकाना भिजली धरणी त्याच्यात फसलं काय भाव असेल 400 वर्षापूर्वीची गवळण ऐकून आपल्याला भाव निर्माण होतो मग त्यांचा भाव काय असेल तरी देव म्हणता जावं लागेल देव बोले अक्रूराशी वेगे हाकावे रथासी या गोपीच्या शोकासी न पहावे मजसी एका जनार्दनी रथ गेला निघोनी या आनंदाच्या अंगणी मिळाल्या गौडनी रथ निघून गेला
वर्तमान विरह निर्माण झाला. सर्प आणि मुंगूस एकामेकाच्या मानेवर मान टाकून कृष्ण कृष्ण. झाडं बोलती कृष्ण कृष्ण, गायी बोलती कृष्ण कृष्ण, वासरं बोलती कृष्ण कृष्ण. जिकडे तिकडे दुःखाचं वातावरण. बरेच दिवस निघून गेले. आज निरोप येईल, उद्या निरोप येईल, काही निरोप नाही काय. मग शेवटी चर्चा निर्माण होते की हे लोक असेच राहतात भाऊ, निवडणुकीच्या अगदी पाया पडतात, निवडून गेले काही कोणी ऐकत नाही कोणी. अशी चर्चा. अरे त्याला म्हणा पत्र पाठव, निरोप दे, एखादा फोन कर. अरे नसतील पैसे तर मिस कॉल मार, चांगले चांगले मारतात त्याने कळत नाही. अशी चर्चा गोकुळात व्हायला लागली. शेवटी गोपाळ कंटाळले. म्हणे आपण त्याच्या भेटले चालतात. म्हणे बापा अजून काहीच माहित नाही. बातमी माहीत आली, गळ्यांनो राधागिरी झाला कृष्ण सिंहासनी. मग आपला मित्र जर मोठ्या पदावर गेला तर प्रत्येकाला अभिमान वाटतो की नाही? प्रत्येकाला स्वाभिमान वाटतो की आपला माणूस सरपंच झाला, पंचायत समितीचा अध्यक्ष झाला. स्वाभिमान वाटणं साहजिकच आहे. पण गेल्यानंतर कसं काय जावा, तो मोठा माणूस आता राजा झाला, राजाशी कसं वागावं प्रजेनं याचे काही नियम असतात. तेव्हा भगवंत उद्धवाला उद्धव गीता सांगत होते. मग त्या उद्धवाला सुद्धा त्या ठिकाणी अहंकार निर्माण झाला. आपल्या अंतःकरणाचे जे 4 भाग पाडले त्या सुप्त अहंकार लपलेला असतो. अहंकार पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही, पण नको ते अहंकार. म्हणून ज्ञान मिळून गावा गोविंद चांगला आहे. बरेच लोक म्हणता महाराज कधीपासून कीर्तन करता, भाऊची उलटी ज्ञानेश्वरी पाठ आहे. मग आधी सिद्धी कोणी ऐकत नाही. यायची उलटी कोण ऐकणार आहे? संतांनी आपल्याकरता सिद्ध केलं नाही, उलटं कोण सांगलं पाठ करायचं. असे बऱ्याचशा ठिकाणी अहंकार निर्माण होतात. तो अहंकार घालवण्याकरता भगवंतानं सांगलं की हे ज्ञान तू गोकुळातल्या गोपाळ गवळणींना जाऊन सांग. जसा रथ उद्धवाचा गोकुळाकडे आला, सगळ्या गवळणी गोपाळने पाहिलं की आपला मित्र भेटण्याकरता आला. सगळे भेटण्याकरता गेले तर पाहता तो उद्धव. म्हणे का रे, देवाला आमची आठवण येते काय? देवानं आमच्या सोबत लहानपणापासून कसं आयुष्य घातलं हे तुला काही सांगितलं काय? आम्हाला एवढा विरह निर्माण झाला त्याला त्याचं काही वाटत नाही काय? आम्ही डोळे उघडे ठेवून त्याचं ध्यान करतो पण तो आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. याच्याकरता काय करावं? तो म्हणे डोळे लावून ध्यान करा. म्हणे तो तुमच्या स्वप्नात येईल. अरे म्हणे डोळे उघडे करून तो दिसत नाही, डोळे लावल्यावर दिसेल का तू? हे शिकलं का त्या भगवंताचं? त्याला आईस्क्रीम करून टाकला. तो म्हणे देवानं तर काही निरोप दिला नाही, पण तुमचा निरोप आहे का ते सांगा. तेव्हा त्या गोपिकांनी निरोप सांगला की त्याला जाऊन सांग, मेल्या त्या गोपिका राख त्यांची झाली. मेल्या त्या गोपिका राख त्यांची झाली. मेल्या गोपिका राख त्यांची झाली. मेल्या गोपिका राख त्यांची झाली. वाजवी मुरली पेठ आहे. आवाजवी मुरली तर ठाई. वाजवी मुरली ठाई. वाजवी मुरली तर ठाई. वाजवी मुरली तर ठाई. मेरा मेल्या त्यांना जाऊन सांग त्यांची राख झाली. त्या राखेवर उभा राहा आणि एकदा मुरली वाजव, आमचं समाधान होईल. काय भक्तिशास्त्राची अवस्था आहे. त्याला वाटलं बा एवढं ब्रह्मज्ञान शिकलो पण असं आपल्याला कोणी शिकवलं नाही. तो भगवंताकडे गेला. म्हणे देवा इथं सांगते काय सांगायचं. ब्रह्मज्ञान सांगो देवे पाठविला, तो रडू लागला ते वेळी. त्यालाच रडू आलं. ब्रह्मज्ञान सांगण्याकरता गेला, त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली गोपिका गुण. त्या गोपी लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचून जप तप. अशी अवस्था झाली. त्याला सुद्धा रडू आलं. पण जेव्हा ते काही करणे मला विनाकारण पाठवलं. मग यांनीच सगळ्यांनी ठरवलं की आपण त्याच्या भेटी करता जाऊ. पण तिथे गेल्यावर कसं काय ओळख पाळख. म्हणजे सुदामा गेला होता. द्वारपालाला सांगितलं की फक्त सांगा तुमचा बालपणचा मित्र सुदामा आला आहे. तेवढ्यात देव बाहेर आले, त्या सुदामाच्या गळ्यात जाऊन पडले. त्या पहारेकऱ्याला वाटलं की आपण हे असे मित्र याचे पायात चपलांनी अंगावर कपडेनी असे जर या देवाचे मित्र असतील तर आपण कशाला अडवायचे. मग हे सगळे गोपाळ त्याला भेटण्याकरता गेले आणि सांगितलं की आम्ही बालपणचे मित्र देवाच्या याच्यानं सोडून दिले. 2:30 वाजेची वेळ पायी पायी गेले.
चहानी पाणीनी आणि देवाचं प्रवचन करण्याची वेळ झाली दुपारी, तेव्हा 4 ते 5 प्रवचन करण्याची पद्धत इथून पडली. हे जसे महाराज गेले तसं देवानं पाहिलं, म्हणे कोण आहे तुम्ही, कुठले आहे, काय काम आहे, कोण्या मतदारसंघातले, काय तुमचं प्रकरण आहे. मग कानोबाराव पुढे गेले, म्हणे देवा आम्हाला ओळखत नाही. म्हणे नाही, तुमचं काय काम आहे ते सांगा. पेंद्या म्हणे आहे ना, हे असं राहतं, याच्याकरता मी नाही म्हणे, हे लोक मोठे झाले की असे राहतात, गरीबाले असं समजताय. तैसे आपण मानिती महंतपण फुगती साधारण गर्भतेने असे लोक राहतात. त्यामध्ये त्याच्यापेक्षा कशाला नाही ओळख पटवून देऊ. म्हणे देवा आम्हाला ओळखत नाही. तो म्हणे नाही, तुमचं काय काम आहे ते सांगा. कानोबराव म्हणता हे तिकडे शिकाड, तू आमच्या सोबत काय काय धंदे केले आम्हाला सगळं माहित आहे. इतक्या लोकांना सांगण्याचा प्रसंग आणू नको. ज्या ठिकाणी सख्य भाव असतो त्या ठिकाणी मित्र बोलण्याकरता गाहात नाही. तू काय काय धंदे केले आम्हाला माहित आहे. काय केले त्या अभंगाच्या प्रथम चरणात. चुरा चुरा कर मागन गाया, चुरा चुरा कर मागन गाया, चुरा चुरा कर माखन खाया, गौलन का नंद कुंवर कन्हैया. चुरा चुरा कर म्हणजे जो देवावर कोणता आरोप केला, चोरीचा आरोप केला. आता बाकीच्या राण्या म्हणले बा त्यांच्याकडे काही कमी होतं काय, ते कशाहून चोर असतील, ते भगवंत आहेत, सगळं त्यांच्या ताब्यात आहे. कानोबार आहे म्हणून ते काही सांगू नका. चोरी कर्म हे काय चोरलं, परमार्थाकरता आवश्यक चित्ताची चोरी. आपल्या अंतःकरणाचे 4 भाग पाडले, बुद्धी आणि मन, चित्त अहंकार अन, चतुर्विध जाण. अंतःकरणाचे संकल्प विकल्प मनाचे, निश्चय कर्म ते बुद्धीचे, चिंतन तेही चित्ताचे, अहंकाराचे मी पण. हे नाम चिंतनानं नाहीसे होतात म्हणून भगवंताचं ते नामचिंतन करतात. नामाचरिसाची हरी रिगे हृदया माझारी, तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. मग प्रपंच सांडोनी वासना, जोडणी ठाके जनार्दना, अहंकार सोडी हंपना, सोम सदना माझी रिगे. चित्त विसरोणी चित्ता, जोडणी ठाके भगवंता, मनाची मोडली मनोगता, संकल्प विकल्पता करू विसरे. त्या नाम चिंतनानं चित्त असं व्यापक होतं, भगवंत त्यांच्या चित्तात जाऊन बसतो. त्या चित्ताची चोरी भगवंतानं केली. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड गजे. प्रमाण भरपूर आहे. धरला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया जोर, तुका म्हणे चोर धरला पुंडलिकेन, चला जाऊ कौतुके पहावया. त्या गवळणी आपल्या राण्या म्हणत आमचा भगवंत चोरी करू शकत नाही म्हणे. आजकालचा पुरावा नाही, पुराणातला पुरावा आहे. पुराण प्रसिद्ध हा चोर. पंढरपुरी
चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विठेवर भक्त पुंडलिका. शास्त्राचे प्रमाण दिले, संतांचे प्रमाण दिले, पण त्या राण्या काय करत होता तर नेमकं कशा करता चोरी केली तर परमार्थाकरता चित्ताची आवश्यकता आहे. पण बऱ्याच ठिकाणी लोकांचं कीर्तनात चित्त लागत नाही. एका कीर्तनात एक माणूस मागे पाहिजे, पुढे पाहिजे, इकडे पाहिजे, तिकडे पाहिजे, अर्धा उठे खाली बसे. कीर्तन झाला म्हटलं का हो तुमचं चित्त काही लागले नाही म्हणे महाराज, कीर्तन तो पुरं ऐकलं होतं, असे काऊन करत जाऊ द्या आणि प्रापंचिक गोष्टी. म्हटलं घराला काही कुलूप लावायचं राहतं का? नाही कुलूप लावलाय आणि म्हटलं झटके मारून पाहते म्हणजे 2 मारले. म्हटलं मग म्हणे कुलूप पक्क लागेल आहे. म्हटलं अडचण काय म्हणे ते कडी लावून लावलं का बिना कडी लावलं ते ध्यानात येत नाही. याच्याकरता परमार्थाकरता चित्ताची अवस्था आहे. म्हणून छाती ठोक सांगतात चुरा चुरा कर माखन खाया गवलन का नंद कुवर कन्हैया. कुवर अवस्था ज्या अवस्थेमध्ये विषय वासना ध्यानात येत नाही तिला कुवर अवस्था म्हणतात. त्या अवस्थेत बालपण असतं, लेकरं काही बी करू शकता. म्हणून चुरा चुरा कर माखन खाया गवलन का आनंद कुवर कन्हैया. सांग देवा ओळखलं का? देव म्हणत नाही. तुमचं काय काम आहे ते पटकन सांगा. आता माझी प्रवचनाची वेळ झाली. मी जगाचा बाप आहे, मी जगाचा करता आहे, मी कर्तवित आहे, सगळी सत्ता माझ्या हाती आहे, गतीर बढता प्रभू साक्षी असं भगवंतानं सांगायला सुरुवात केली. तेव्हा कानोबाराय म्हणतात तुझा प्रभूपणा आम्हाला माहीत आहे, त्याच्याबद्दल वाद नाही, पण प्रभू असून हे बळाया तिकडे मार, आमच्या समोर मारू नको अभंगाच्या दुसऱ्याच्या. काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही. जानत हूँ प्रभु पना तेरा खोबाई, जानत हूँ प्रभु पना तेरा खोबाई, काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही. जानता हूँ प्रभु बना तेरा खुबाई, जानता हूँ प्रभु बना तेरा खोबाई, काहे बराई दिखावत आहे बराई दिखावत मोई. आम्ही तुला जोडून पाहलाय, आमच्या समोर बळाया मारू नको. जानत हो तुझा प्रभूपणा आम्ही जाणतो, तू देव आहे आम्ही मानतो. प्रभू हा शब्द सत्तादर्शक आहे. तू जरी असला तरी तू कसा आहे आम्हाला माहीत आहे. आज सकाळी कधी बोलवडला मला म्हणून भजे खाताना पाहिलं असतं. काय म्हटलं तर हा जातो हा काय बळाया मारी आणि आपल्या देखत भजे खाल्ले. म्हणजे सख्य भाव ज्या ठिकाणी आवडला जात नाही त्या ठिकाणी गोपाळ बोलले शिवरातनी. प्रभू या पदावर व्याख्यान करताना ज्ञानोबाराय सांगतात म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता पर्वती बैसकान संडावी, समुद्रे रेखा नोलांडावी, पृथ्व्या भूती व्हावी या ज्ञा माझी. म्याची नेमिला साता काळू ग्रास तसे भूता, या मुनिया गती पंडुसुता सकळे जयाची. आकाश सर्वत्र वसावे, वायुने ना वरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे दळे. पाऊस पडतो माझ्या सत्तेनं, वारा वाहतो माझ्या सत्तेनं, अग्नी बळतो माझ्या सत्तेनं, पर्वत स्थिर आहे, समुद्र मर्यादा ओलांडत नाही, सगळी सत्ता माझी आहे. कानोबारा म्हणता मान्य तुवा केले रे अमृता, गोड तुही त्या परता, पाचा तत्वाचा जनिता, सकळ सत्ता नायक, जेने विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरले सत्ता मात्रे. तुझी सत्ता आम्ही मानतो आणि तुझ्या सत्तेशिवाय काहीच होऊ शकत नाही हेही आम्ही मानतो. पण या बळाया तिकडे मानतो. सत्ता मानावी लागते कोणाची बी असो. कोरोनाच्या काळात पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांची सत्ता मानली की नाही आपण? कीर्तनं बंद, दर्शनं बंद, महाराष्ट्र बंद. पंतप्रधानाची सत्ता 22 मार्च 2020 एकच दिवस रविवार, भारत बंद नको, बंद ठेवणं पडला की नाही? बंद जाऊ द्या, संध्याकाळी ताटल्या वाजवायला सांगा, लोकांनी ताटल्या वाजवल्या. सत्ता काय समजले हो, जब तक दवाई नाही तब तक ढिलाई नाही.
सत्ता मानावीच लागते. भगवंताची व्यापक सत्ता आहे. या सत्तेत कोणीही बदल करू शकत नाही. त्याला प्रभू असं म्हणतात. उन्हाळ्यात उन्हाळा, हिवाळ्यात हिवाळा आणि पावसाळ्यात पावसाळा. याच्यात देव बदल करू शकतो. सकाळी थंडी वाजते, दुपारी ऊन लागतं, संध्याकाळी पाणी पडतो. ही सत्ता त्याची आहे. हिवाळ्यातला हिवाळा वेगळा, उन्हाळा वेगळा आणि पावसाळा वेगळा. ही सत्ता त्याची आहे. तो काहीही करू शकतो. म्हणून गतीर बढता प्रभू साक्षी निवास शरणम उत्तम. भगवंताच्या सत्तेत कोणी बदल करू शकत नाही. पाऊस पडत नव्हता, आकाशावर फवारे मारले, लोकांनी पाणी पाडला की नाही. मग पावसाळ्यात जास्त पडला तो बंद काबर केला नाही. त्याच्या सत्तेशिवाय काही चालू शकत नाही. महाराज म्हणता भारी काय भरता चाले हे शरीर. कोणाच्या सत्ते तुम्ही किती भारी भरलं, सत्ता त्याची आहे. इतर वाहनावर आपली कमांड आहे. आपल्याला कधी विचारलं चाले हे ट्रॅक्टर, चाले हे डंपर, चाले हे डोकर, हे आपल्या सत्तेनं, पण आपल्यावर कोणाची तरी सत्ता आहे. म्हणून तुझा प्रभूपणा आम्ही जाणतो हे तिकडे सांग, सांग आम्हाला ओळखलं की नाही. देव म्हणता नाही, आणि असं नाही ऐकणार. ज्या वेळेस तू गोकुळात खोड्या केल्या, चोऱ्या केल्या, तुझी आई कंटाळून गेली आणि तुला बांधण्याचा प्रयत्न केला, पण तू कोणाकडून बांधल्या जात नव्हता. मग तू काय केलं अजून आई अभंगाच्या 3ऱ्या चरणात. और माता तुला उगाल तुगळा, 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 और उखलसू गला बांधलिया तू अपना गोपाला. एखादा माणूस ऐकत नसला तर आपण तो ऐकणं गड्या. अरे तू ऐका झुंबी ऐक. और बात सुन उकल. भगवंत हा कोणाकडून बांधला जात नव्हता. भगवंताच्या जे काही लीला आहे त्याच्यामध्ये भगवंत आपली लीला दाखवू शकतो. बांधण्याचा प्रयत्न केला, 9 लाख गायीचे दावे घेतले पण बांधल्या गेला नाही. मग संशय येऊ नये म्हणून देव काय करतो, एखादा नजर बंद करणारा सगळ्याची नजर बंद करी पण स्वतःची करू शकत, तसं आपल्यावर संशय येऊ नये म्हणून देवानं स्वतःला बांधून घेतलं. कारण त्याची सत्ता सगळ्यात दूर आहे, पण त्या सत्तेचा संशय येऊ नये म्हणून काही देवानं अशा लीला केल्या की आपल्यावर आरोप व्हायला. बांध लिया तू आपणा गोपाला. तो कोणा सगळ्यांना बंधनातून मुक्त करतो, तो कोणाकडून बांधल्या जाईल काय नाही. त्याची लीला अनंत आहे. अनंत शक्ती ज्याच्या न खात म्हणून त्यास अनंत म्हणत. पर्जन्याच्या धारा गणिता येतील रूपवरा, किंवा पृथ्वीच्या तृणांकुरा त्याही गणिता ते पावे. पृथ्वीवर किती गवत आहे ते मोजल्या जाईल, त्याला किती अंकुर फुटले ते मोजल्या जाईल, पर्जन्याची धार किती वेगानं आली ते गणल्या जाईल. पण भगवंताचे गुण गणल्या जात नाही, कारण तो मन बुद्धी वाचेच्या पलीकडचा आहे. मन बुद्धी वाचा तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. भक्तीचे निमापे मोजित अनंता, इतर तत्वता न मोजू. इतर तत्वांनी मोडल्या जात नाही म्हणून भक्ती होय. भक्ती केला तैसा
पूर्वी धराविती इच्छा असं त्यानं स्वतः बांधून घेतलं. सांग देवा ओळखलं की नाही? म्हणजे नाही रे, मी ओळखलं नाही, तुम्ही कोण काय सांगा. आता शेवटची स्टेप की भगवंतानं गोकुळामध्ये खोड्या केल्या तेव्हा आईनं विचारलं, काय गुन्हे का करीतोशी चोरी? आपल्या घरी काही कमी आहे काय? का बरं चोऱ्या करतो? तेव्हा देव म्हणता, आई हरामाता माल काय गोड लागतो तुला काय कळीन? सगळं जग चोऱ्या करताय, मी कशाला शांत बसू? हे मी निर्माण केलं आहे. ब्रह्माने चोरी करी, ब्रह्म चोरी करू शकत नाही. पण एक ती लीला भक्ताचं चरित्र हरण करण्याकरता ती चित्त चोरी केली. तर आईनं खोड्या करतो म्हणून भगवंताला सांगलं की तू आता गावात थांबू नको, रोज अपडाऊन करत जाय, शाळा बी होईल, घरचे कामं बी होतील. त्या काळची शाळा कोणती? तर गाई गोपाळ सवंगडी वना. मग त्या कशा राखल्या अभंगाच्या शेवटच्या काय
अभंगाच्या शेवटच्या चरणात कानोबराय म्हणतात, फेरत बन बन गौवाचं रावत कहे तुकया बंधू लकडी नेले. लकडी म्हणजे अभ्यास किंवा कायदा. कायद्याला घाबरणारी बरीच मंडळी आहे. गौवा म्हणजे इंद्रिय. इंद्रिय सैरा वैरा भरकटलेले असतात, त्यांना एका ठिकाणी आणून एवढी साधी गोष्ट बोलू नका. तेही किजती कासा विसी या इंद्रियाची प्रौढीयशी मंत्र ज्ञाते दिवसी बोलवी गा. जयाते अभ्यासाची गरटी यमनियमाची ताटी सदा मनाती मोठी धरुणी आहाती. इंद्रियावर अभ्यासाचा सक्त पाहायला पाहिजे, तेव्हा इंद्रिय एका ठिकाणी येतात. नाही ते इंद्रिय विषयाच्या अधीन झाले की कुणीकडे भरकट जातीने सांगता येत नाही. पण त्या गायीचं रूपक केलं आहे. गायी म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे इंद्रिय, पाल म्हणजे सांभाळणं. हे तुकया बंधू. लकडी म्हणजे कायदा. कायद्याला घाबरणारे लोक. कायदा पाहिजे, इंद्रिय भरकटले त्यावर अभ्यासाचा सक्त पाहायला पाहिजे. असे सैरा वैरा भरकटलेली इंद्रिय एका ठिकाणी आणणं त्या देहामध्ये, त्याला आध्यात्मिक काला असं म्हणतात. ते गायीचं रूपक केलं आहे. अशी आठवण करून दिल्यानंतर देव हसले आणि मग कानोबा यांचा सांग देवा ओळखलं की नाही. म्हणे आता ओळखलं. म्हणे आतापर्यंत का ओळखलं नाही, आम्ही केव्हाचे आलो, हातपाय धुवायला पाणी नाही, चहा नाही, काही नाही. तुझ्याला आमची गंमत पाहून झाला. आता काय करायचं म्हणे, चला आपण खेळला जाऊन काला करू. ज्या देवानं आळंदी पंढरपूर या वाळवंटात, यमुनेच्या वाळवंटात काला केला, तो आपल्या चिंचखेड नगरीत आपल्याला करायचा आहे. त्याच्या अगोदर आपण काल्याचा अभंग घेऊ, माऊलीचं भजन घेऊ आणि एक आभार प्रदर्शनाचा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि एक 15 मिनिटं भारुडाचा कार्यक्रम आहे. तो सर्वांनी शांतता राखा. 8 दिवस एवढं शांततेनं सहकार्य केलं तर आजच्या दिवस सुद्धा तेवढं सहकार्य करा. आपण आता माऊलीचं भजन घेऊन काल्याचा अभंग घेऊ आणि नंतर ते भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. आता लीला भरपूर आपण पाहिल्या. एक लीला सांग. भगवंताचा अवतार गोकुळात झाला, खोड्या वाड्याला लागल्या. खोड्या वाड्याला लागल्या, आईनं गाई घेऊन मनात पाठवलं. तिथं भगवंताने एक शास्त्रीय नियम सांगला की पूर्ण भूक लागल्याशिवाय जेवण करू नये आणि भूक लागण्याकरता माणसानं कष्ट केले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. मग काय करता भूक लागल्याकरता, मग आपण खेळ खेळतो. मग कोणते खेळ खेळले? आपले खेळ होते का ते, आमची म्हैस तुमची म्हैस बक्कालाचा पाला खाते धम धम दूध देते, असे खेळ होते का ते? सई सई येऊन जाय, टिकली मारून जाय, असे खेळ ना. खेळ मांडीला वाळवंटी अभिमान केला पावटणी
खेळ खेळले. काय त्या खेळाचा आनंद? आनंद देतीचा मुके शिवाच्या बैरे ऐकती कानी रे. आंधळ्याशी डोळे पांगड्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. आपलं जो प्रमाण आहे आपण पाहतो, तुका म्हणे वृद्ध होती. अजून सुद्धा टाळ घेऊन उभं राहण्याची तयारी आहे. ही अध्यात्माची ताकद आहे. मुक्याला वाटतं बोलता येतं, आंधळ्याला वाटतं आपल्याला दिसतं, पांगड्याला वाटतं चालता येतं, आणि बैऱ्याला वाटतं ऐकू येतं. बैऱ्या माणसाला ऐकू येतं का? ऐकू येत नाही, कोणाची कुठं ऐकून बी घेत नाही. बैऱ्या माणसाची अवस्था आहे.